नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. माझ्या या देवी सर्व भूतेषु या कथा मालिकेतील ही 5वी कथा म्हणजे माळ. आपल्या परिचयातल्या, नात्यातल्या, सहवासातल्या कैक जणी, प्रत्येक जण आगळी वेगळी. त्यातीलच काही जणींचं आगळं वेगळं पण थेट हृदयात उतरलं. त्यांच्यातल्या देवी स्वरूपास देवीच्याच कृपेने पाहिलं व स्तुती सुमनांचं कौतुकाचं पुष्प व त्याची शब्दमाळा गुंफली. आपसुकच लिहिली गेली. तशी आजच्या माळेची मानकरीण खूपच आगळी वेगळी. चला ऐकूयात. माझं आजचं हिच्यावर विषयीचं लिखाण म्हणजे हिमनग. त्याच्यावरचा फक्त पृष्ठभाग. तशी ती कितीतरी खोल भासते, दिसते. त्यापेक्षा कैक पटीनं मोठी, हिमनगासारखी. म्हणून काय झालं? सुरुवात तर करावीच लागेल ना. तर रात्रीचा किर्र काळोख वातावरणावर अंधाराचं साम्राज्य पसरून ताणलेला. नीरव शांतता. एका घरकुलात उद्याची वाट पाहत 12वीच्या परीक्षेची तयारी करून आवरासावर करून सारं घर पहुडलेलं. आणि दुसरीकडे एका तासाच्या अंतरावरच तिथल्या गावात अचानक आगीचा डोंब उसळलेला. त्या घरातील प्रत्येक जण हिच्या नाळेशी जोडलेला. तिथला पण आणि तिथला पण. तिथं आग, आग आणि आग. सारं घर गिळंकृत करायला आग पसरत चालली होती. शेजार पाजारी धावले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आत शिरले आणि जसे हाती लागतील तसे ते होरपळलेले जीव बाहेर काढले, ओढले. पाहवत नव्हतं. इकडं हिला कळलं, हिला व हिच्या कुटुंबियांना. सदैव मदतीचा हात जाणत्या अजाणत्या लोकांना देणारं हे कुटुंब. यांच्यासाठी मदतीचे हात धावले आणि ते धावले नसतील तरच नवल. हे कुटुंब रंजल्या गांजल्यांची, आपल्या तुपल्यांची काळजी घेत आलेलं. आणि मग म्हणूनच की काय, देवानंही घेतली यांची काळजी. हिचं अख्खं माहेर, लहान बाळास घेऊन माहेरी आलेली हिची बहीण, सारे अगदी आश्चर्यकारक रीतीनं वाचले. अंगावर कैक जखमा, होरपळ घेऊन. मदत अगदी ऐनवेळी मिळाली होती. एक दुर्घटना घडली होती आगीची, पण इतर अनेक दुर्घटना टळल्या होत्या. मग काय, हॉस्पिटल, देखरेख, सेवा हे व्रतच जणू ह्यांचं. अगदी अवघड परिस्थितीवर मात करत डॉक्टरांच्या मदतीने, सल्ल्याने हिचे पती, कुटुंबीय, ओळखीचे, शेजारी, पाजारी, नातेवाईक साऱ्यांच्या प्रार्थनेने, सेवा शुश्रूषेने सारी वाचवली. फिनिक्स पक्षाप्रमाणे ही पुन्हा भरारी घ्यायला तयार. खरंच हिच्याविषयीची जितकी माहिती हाती आली त्यावरून मला तर असं वाटू लागलं की हिच्यावर कथा नाही तर एक कादंबरीच लिहावी लागेल. पण मग एका कथेत हे सारं कसं मांडू? नाही शक्य. पण हाती लागले ते माहितीचं पान चाळलं आणि त्यावरच शब्दसुमन माळलं. आता हेच पहा ना. अतिशय तल्लख बुद्धिमत्ता, नेतृत्व, वक्तृत्व, मैदानी खेळ, अँकरिंग, लेखन, खूपसं काही. पण फिजिक्सच्या प्रॅक्टिकलच्या त्या एक्झाममध्ये मात्र ही घामानं डबडबलेली. कॉलेजमध्ये तोंडातून एक शब्दही बाहेर पडेल तर शपथ. येत होतं सारं. पण मग असं का? हिच्या मनात प्रचंड वादळ सुरू होतं. पुढील प्रॅक्टिकलसाठी डार्करूममध्ये जावं लागणार होतं. आता त्या डार्करूममध्ये दडलंय काय? सस्पेन्स, थ्रिल असं वाटावं असं काही की काही बाई. हिच्या मैत्रिणीनं तिला तसं सावध केलं होतं. आतील परीक्षकाच्या हेतूविषयी, अंधाराचा फायदा घेण्याच्या वृत्तीविषयी. हिच्या तोंडातून शब्द उमटत नव्हता.
पण अंतरंगी संतापाची आग उसळली होती. हिला जसं कळलं मैत्रिणीकडून, त्या क्षणीच तिनं स्वतःच्या वडिलांना, प्राचार्यांना आणि मोजक्याच लोकांना विश्वासात घेऊन जे कानी आलं, जे तिच्या कैक मैत्रिणींनी अनुभवलं ते सांगितलं. आणि बहादूर ही अशी साऱ्यांच्या मदतीनं लावला सापळा. अन्याय सहन करेलच कशी, ही नाहीच करणार आणि केलाही नाही. सापळा लावला आणि डार्करूममध्ये वाईट हेतूनं परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या त्याला, म्हणजे त्या नराधमाला चांगलीच अद्दल घडवली. पळता भुई थोडी झाली त्याला. खरंच हे शक्य झालं हिच्यामुळेच, हिच्या धाडसामुळं. हिनं एक पाऊल पुढं टाकायचं ठरवलं आणि कैक पावलं जोडली गेली. म्हणावंसं वाटतं, खूब लढी मर्दानी है, खूब लढी मर्दानी है, ये तो झांसीवाली राणी है. कळेलच तुम्हाला. बरे वाईट प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. येणाऱ्या परिस्थितीसमोर लोटांगण घालून निष्क्रियता, हताशा, डिप्रेशन यांचे शिकार बनणारे कैक. पण परिस्थितीशी चार हात करून, प्रयत्नांची पराकाष्ठा करत परिस्थिती आपल्या मनाजोगती करणारे अतिशय विरळा. हे उभयता आणि हे कुटुंब त्यापैकीच एक. तिच्याविषयीचं कोणतंही पान चाळलं तरी तिची जिद्द, परोपकारी भावना, सामाजिक जबाबदारीची जाण, कुटुंबवत्सलता, संवेदनशीलता, संघटन शक्ती, काही ना काही हाती लागतंच लागतं. लहानपणापासून आई वडिलांचे कष्ट, परिस्थितीवर मात करण्याची धडपड, कठीण प्रसंग, पण त्यातूनही अंतर्मनी वाहणारा माणुसकीचा झरा, हे सारं बाळकडू ती कोळून प्यायली होती. सासरचं भलं मोठं एकत्र कुटुंब, त्यांची जुनी विचार प्रणाली, सुनांसाठींचे किंवा एकंदरीतच नियम म्हणा, सारं एका वेगळ्याच विश्वात आल्यासारखं झालं असेल तिला. पण ह्यातही सारं सांभाळून तिनं जपलं स्वत्व. वाचन, लिखाण, पतीची साथ, तीही अगदी मनाजोगती. खरंच आपलं माणूस खरोखरीच आपलं असेल ना, तर मग तुपलीही आपली व्हायला वेळ लागत नाही. खरं ना. इथंही तेच. हिच्या आयुष्याच्या कादंबरीचा पूर्वार्ध, मध्य, उत्तरार्ध, जी पानं माझ्या हाती लागतील त्यातून नवीन काही गवसलंच. हिनं महाविद्यालयीन जीवनात उंच उंच भरारी घेतली होती आणि विद्यापीठात पहिली आली होती. सुवर्णाक्षरात ही लिहिली गेली होती. मैदानी खेळही गाजवले होते. त्यात अपंग मुलांसाठी हिनं मार्गदर्शनही नंतर केलं होतं. शाळा, कॉलेजचं नाव ही झळकवत राहिली. हो, आणि असं नाही म्हणत बसली, मी कुठं कुठं पुरू, घरचं बघू की बाहेरचं करू. आजारपण, आलं गेलं, रीतीभाती, नातीगोती, सणवार, रीत व्यवहार, काय नसतं हो संसारात. आपण स्वतःलाच हरवून बसतो बऱ्याचदा या साऱ्यात. विसरतो आपली ओळख. विसरतो आपली ओळख निराशेच्या डोहात गर्द काळोख. पण काही जणींचं असं नसतं. त्या स्वत्व जपतात, परिस्थितीवर मात करतात, सारं सारं सांभाळून स्वतःच्या नावाचा शिक्कामोर्तब काळावर करतात. हिची झुंजार वृत्ती, प्रसंगावधानता कुटुंबियांनी, समाजाने खूपदा अनुभवलेली. एकदा तर प्रवासात काय झालं, हे प्रवास करत असताना यांच्या ड्रायव्हरला चालत्या गाडीत एकदम स्ट्रोक आला. गाडी भली मोठी, हिला ड्रायव्हिंग येत होतं, पण पतींनाही त्यावेळेला ताप आलेला. मग आता काय करणार? हिचे यजमान होतेच, त्यांनीही प्रसंगावधानता दाखवली आणि ही पठ्ठी रस्त्यावर उभं राहून आल्या गेल्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करत शेवटी मदत मिळवली आणि दुसरा ड्रायव्हर शोधून गाठलं की आपला इच्छित पल्ला. सारंच कौतुकास्पद. आजी सासूबाईंची हिनं अगदी मनापासून केलेली सेवा, साऱ्यांचीच तशी. खरंच निशब्द व्हायला होतं. ही पहिल्यांदा आई होणार या बातमीनं किती मोहरलेली.
कुणीही मोहरे. पण प्रसूतीच्या वेळी एकतर आई वाचेल का तर बाळ, डॉक्टरनी सांगितलं. किती क्रूर असतो ना काळ. पण हिनं हिच्या यजमानांनी, कुटुंबियांनी घेतली होती कैकांची काळजी. आणि इथं मग देवानं घेतली यांची काळजी. जो इतरांची काळजी घेतो, देव त्याची काळजी घेतो, हेच खरं. खरंच, देवा काळजी र माझ्या देवा काळजी र, देवा काळजी र माझ्या देवा काळजी र. आई व बाळ दोघेही वाचले. हिची मुलंही हुशार, धाकटा बोर्डात झळकलेला. पण मला वाटतं केवळ बुद्धिमत्ता हेच यशाचं कौतुकाचं मोजमाप नसावं. कौतुकासाठी माणसानं माणूस असावं. आणि नेमकं तेच इथं आहे. यश अपयश, चढ उतार चालूच असतात. पण माणुसकीचं भान फार फार क्वचित दिसतं. ह्या कुटुंबानं गगनझेप घेतली, पण माणुसकीशी नातं जोडून. उंच गगनात उडत राहिली, पण मातीशी नातं नाही विसरली. खूपसं काही सांगता येईल, पण मग ह्या कथेची कादंबरी होईल. तसं नको ना. देवानं हिला बुद्धिमत्ता, चातुर्य, सहृदयता, हिम्मत सारं काही दिलं आणि हिनं त्याचं सोनं केलं. हिच्या कार्यविस्ताराची लांबी, रुंदी, खोली अचंबित करणारी. इथं ओझरचा उल्लेख करायचा म्हटलं तरी खूप. आता ऐका हिच्या कार्याचा विस्तार व हिनं गाठलेले एक एक पल्ले, गाठलेली शिखरं. तर ही आहे रेकी ग्रँडमास्टर. रेकी क्लिनिक 15 वर्ष चालवलं. अनेकांना व्याधीमुक्त केलं. रेकी अक्षय सुखाचे वरदान हे मराठीतील पहिलं पुस्तक लिहिणारी हीच. रेकी लेक्चर्स, लहान मुलांसाठी पण ऑडिओज, हे काम सुरूच आहे. रेकीवर हिची तरुण भारतमध्ये लेखमालाही प्रसिद्ध झाली आहे. तसंच चाकाची खुर्ची ह्या पुस्तकाचे गुजराती एडिटिंग व प्रूफ रिडिंगचे कामही हिनं केले आहे. आणि किती काय काय सांगू. ही फक्त मनानं जोडत नाही, तर 2 कुटुंबांनाही जोडते. कारण जैन वधूवर परिचय संस्थेतही कार्यरत असते. सखी सबला सखी मासिकात विविध लेख लिहिणारी ही लेखिका. मनाचे तंत्र व मंत्र सांगणारी, त्यावर भाषणे देणारी, शाळा, कॉलेजेस, संस्था, क्लब इथे वक्तृत्व कलेने सर्वांची मने जिंकणारी अशी ही विविध कार्यक्रमांचे समर्थपणे सूत्रसंचालन करणारी. इथेच न थांबता रेडिओ FM मिरचीवर जाहिरातीतही आपला ठसा उमटवणारी. खरंच केवळ अचंबित करणारी. हिचा माणुसकीचा झरा अखंड वाहतोच आहे. अंध, अपंग, मतिमंद, भटक्या जाती जमाती, वृद्धाश्रम हिचा मदतीचा हात सरसावलेला. आणि अजूनही एक आगळेवेगळेपण म्हणजे तुरुंगातील समाजाने बहिष्कृत केलेल्या कैद्यांना राख्या बांधून भाऊ बहिणीचे पवित्र नाते जपणारी, जगवणारी ही सन्नारी. वैद्यकीय क्षेत्रातही सहभाग. साधारण 2 लाख रुपयाची औषधे गरजूंना वाटणारी, रक्तदान शिबिरे, तसंच ज्ञानदानामध्ये 1 लाख पुस्तकांचे ग्रामीण भागातील मुलांना वाटप करणारी, वाचन प्रकल्प राबवणारी. खरंच एकही क्षेत्र असं नाही की जिथे हिचा ठसा नाही. हा तर हिचा वसा. आता थोडक्यात आढावा काही कालखंडासाठी हिनं जिथं ठसा उमटवला. जैन वधूवर परिचय संस्था संचालिका, स्वरसंगीत महिला मंडळ उपाध्यक्ष सेक्रेटरी, करवीर साहित्य परिषद खजिनदार सेक्रेटरी, माईसाहेब बावडेकर स्कूल व स्वयंसिद्धा सरोज स्कूल ज्ञानदानाचे पवित्र कार्य, भारतीय जैन संघटना जिल्हा अध्यक्षपद, महिला सहकारी गृहनिर्माण संस्था मुडशिंगी संचालक पद, मानस माया मासिक संचालिका आणि विशेष सल्लागार. थक्क व्हायला होतं ना. मला पण झालंय. जसा लाडू कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच, तसा हिचा कार्य आढावा सामाजिक बांधिलकीच्या
माणुसकीच्या गोडीचा. अशा कार्याचे कौतुक झाले नाही तरच नवल. हिला वेळोवेळी गौरविले गेले, भूषविले गेले. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते लोकमत सखी मंच 2009 सामाजिक क्षेत्रासाठी गौरविले गेले. आणि हो, इथंच हा प्रवास थांबत नाही बरं का. 40 वर्षांवरील विभागात सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धेतही ही पहिली अशी परिपूर्ण व्यक्ती मी पाहिलेली ही पहिली बहिली. काय आणि कसे लिहावे ही वेगळ्याच मातीची घडलेली, समाजाचं ऋण फेडणारी, समाजासाठीच नाही तर कुटुंबासाठीही दोन्हीचा सुवर्ण मध्य गाठत साऱ्यांना एका सूत्रात मोती ओवावेत तशी ओवणारी, नाती जपणारी. आता ज्या शाळेत ही शिकली तिथे 5वी ते 10वीच्या विद्यार्थिनींसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी त्या शाळेचं नाव आहे विठा माता विद्यालय कराड. दत्तक योजना हिने चालू केली. आता गेली 15 वर्षे ही योजना सुरू आहे. हिने एक मुलगी अगदी शिक्षण व लग्नापर्यंतच्या जबाबदारीसाठी 4 वर्षासाठी दत्तक घेतली आहे. सारच ही पाहते. खरंच शब्द अपुरे पडतात. हे सारं शब्दात उतरवणं म्हणजे समुद्रास ओंजळीत सामावणं. माझ्या हाती जे लागलं ते यथाशक्ती शब्दात पेललं, कागदावर उतरवलं. माझं मन अचंबित झालं. तुमचंही नक्कीच झालं असेल. हे एक परिपूर्ण व्यक्तिमत्व. योगायोगानं हिच्या बोलकी पुस्तके व सप्तरंग 594 ह्या यूट्यूब चॅनलनं परिचयाचं झालं. आमची अंतरंग जुळली. कोरोना काळात यूट्यूबद्वारे हिनं मनं जोडली, माणुसकी जपली. अशी ही अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी, आपण अष्टभुजा म्हणूयात, रणरागिणी म्हणूयात किंवा डार्करूम मधली महिषासुरमर्दिनी म्हणूयात, काहीही म्हणूयात, पण या कार्यापुढे नतमस्तक होऊयात व ही 5वी माळ हिला अर्पण करूयात. हो, ही कोण? ही कराडची माहेरवाशीण निलिमा सारालाल शहा आणि आता कोल्हापूरवासिनी सौ नीलम अभय दोशी. हे तर सोनं 52 कशी. तर या देवी सर्वभूतेषु सर्वरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.